कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे कृष्णा 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 राम हरे राम हरे राम कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय गोपाल कृष्ण कृष्ण भगवान भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेव दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता बाई की जय सद्गुरु झेंडूजी महाराज महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय कुंडलेश्वर भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की जय हरि ओम नमः पार्वती पते हर हर महादेव आपला हा आजचा सप्ताहाचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची ही आजची कथा. तर आपले प्रातस्मरणीय सद्गुरू झेंडूजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि आमचे वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी संस्थापित केली असे प्रातस्मरणीय वैकुंठवासी जोग महाराज यांच्या कृपेने आदी करून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून जे काही संत आहे आपले सर्व वारकरी संप्रदायाचे त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि आपलं तुमचं आमचं गुढीचं दैवत असणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक विठ्ठलेश परमात्मा, पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता यांच्या कृपाछत्राखाली सुरू असलेला हा श्रीमद भागवत महापुराण कथा, ज्यांनी ह्या कथेचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या कारणाने ही कथा आयोजन करण्यात आलेली आहे ते तुम्हाला ज्ञातच आहे. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं, परंतु आता देखील तुम्हाला स्मरण करून देतो. आपल्या या जीवन नगरातील रहिवासी असणारे हरिभक्त परायण आमच्या श्रीमती सुलभाताई सुभाष चौधरी यांनी या कथेचं आयोजन केलेलं आहे आपल्या पतिदेवाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता. आणि त्यांचे सुपुत्र असणारे आमचे हरिभक्त परायण
श्री दीपक सुभाष चौधरी आणि त्यांच्या अर्धांगिनी असणारी आमचे हरिभक्त परायण कोमलताई कोमल दीपक चौधरी आणि ज्याच्या वाढदिवसानिमित्त बघा दुग्ध शर्करा योग आहे हा. दूध तर गोडच आहे, गाईचं दूध गोडच आहे, परंतु दुधामध्ये साखर पडावी त्याप्रमाणे हा योग आहे. तर बघा जेवढे फोटो ठेवलेले आहेत दिवंगत झालेले जे लोक आहेत त्यांचा उद्धार होणारच आहे. कारण बघा कन्या अशी असते, जरी वडिलांचा फोटो इथं ठेवला तरी देखील बघा कन्या अशी असते, ती दोघं घरे काय देते, प्रकाश देत असते. बघा सासरला देखील, सासरचा देखील उद्धार करते आणि माहेरचा देखील उद्धार करते. म्हणून त्या न्यायाने अशा फोटो ठेवण्यात आलेले आहे. इथं जे दिवंगत झालेले आपल्या कुळामध्ये त्या सर्वांचा उद्धार या श्रीमद भागवत महापुराणाच्या संहितेने होत असतो. तर आमचा योगशित चिरंजीव योगशित आणि याच्या जन्म उत्सवानिमित्त म्हणजे वाढदिवसानिमित्त आपलं वाढदिवस याच्या निमित्ताने देखील ही श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. योगायोग आहे तो, दुधामध्ये साखर पडावी तसा योग आहे हा. म्हणून आता हे 6व्या दिवसाची कथा आणि त्यामध्ये तुम्ही आता रात्रीच्याला तुम्ही बघितलं, दृश्य देखील बघितलं. शुकाचार्य महाराज यांनी कथा सांगितली, ती कथा मी तुम्हाला सांगितली. ती राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराजांनी जी कथा सांगितली तीच कथा मी तुम्हाला सांगितली. रात्री तुम्ही ऐकलं आणि बघितलं देखील. देवाचं लग्न रुक्मिणीसोबत आपण सोहळा उत्सव साजरा केलेला आहे. आता बघा लग्न झाल्यानंतर, विवाह झाल्यानंतर आता रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संयोगापासून जो पुत्र जन्माला आला बघा, ती गर्भवती राहिली आणि गर्भवती असताना शंभरासूर नावाचा दैत्य होता, तो माजलेला होता. कारण दैत्य माणसांना काय देता, तर तो एक पीडा देणारा होता. मग त्यामुळे त्याला आकाशवाणीने सांगितलं की ज्या वेळेला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आणि लक्ष्मी माता यांचा अंश असणारी रुक्मिणी माता यांचा संयोग होईल, विवाह होईल आणि त्यांच्या समागमापासून जो पुत्र जन्माला येईल, शंभरासुरा तुला त्याच्यापासून मृत्यू येईल. शंभरासुराला समजलं ही बातमी. शंभरासुराने काय केलं असेल, ती बाळंतीण झाल्यानंतर रुक्मिणी माता तिच्या बाळंतिणीच्या घरातूनच म्हणजे द्वारकेमध्ये येऊन, आता तुम्ही टी व्हीवर बघितलंय ते, दाईच्या रूपामध्ये तो आला होता. आणि बघा त्या शंभरासुराने त्या रुक्मिणी माता जिथं प्रसूत झाली, तिला बाळ झाला, त्यावेळेला त्याला समजलं की या रुक्मिणीच्या पुत्रापासून मला काय आहे, मृत्यू आहे. त्याने तो मायावी होता शंभरासूर. रुक्मिणी मातेच्या शेजारचा जो पुत्र होता तिचा, ती झोपली असताना बघा त्यात मुलगा झाला. मायेने मोहित करून टाकलं त्याने रुक्मिणीला आणि तिचा तो बाळ उचलला आणि आकाश मार्गाने निघाला. तो आकाश मार्गाने विमानामध्ये बसून जात होता. इतक्यामध्ये त्याच्याजवळ नारद आले. नारायण नारायण, काय करतो रे म्हटले. शंभरासुरा काय करतो म्हटले. म्हणे काय नाही देवा, आकाशवाणीने सांगितलं की तुला याच्यापासून रुक्मिणी आणि श्रीकृष्णांच्या पुत्रापासून तुला काय आहे, मरण आहे. म्हणे आजीवन तर याला मारूनच टाकतो, याचा वधच करून टाकतो, म्हणजे मला मारेल का तो. अरे म्हटले एवढा मुलगा, आत्ताचा शिशू, जन्मजात शिशू तुला मारेल का रे. म्हटले एक करणं, म्हटले फेकून दे याला समुद्रामध्ये. आणि ज्यावेळेला विमान चालत होतं ना वरती, खाली समुद्र होता. नारदाच्या सांगण्यावरून त्याने समुद्रामध्ये फेकून दिलं त्या बाळाला, शिशूला, नवजात शिशू. त्या लहान्या बाळाला समुद्रामध्ये टाकलं
आणि शंभरासुर आपल्या नगरीमध्ये निघून गेला. नारद महर्षी निघून गेले आणि तो जो शिशू होता पाण्यात टाकलेला समुद्रात एका मासुडीने गिळला. मासुडीने गिळंकृत केल्यानंतर त्या मास्याला एका ढेबराने पकडलं. मासेमारी करणारा त्याने त्या माशाला पकडल्यानंतर बघा मोठा मासा होता. म्हणे आपल्या 100 सुराला जर आपण ही भेट म्हणून वस्तू दिली ना तर राजा आपल्यावर प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन आपल्याला काय देईल सांगता येत नाही. त्या मासेमाऱ्याने तो जो होता आपली काय म्हणता मासोडी होती ते मासा तो आणला आणि राजाच्या स्वाधीन केलेला आहे राजाच्या नगरामध्ये येऊन. परंतु राजाने काय केलं आपल्या स्वयंपाकगृहामध्ये जे होती ना स्वयंपाकीन तर तो मासा त्याने स्वयंपाक करण्याकरता आपल्या पाकगृहामध्ये पाठवलेला आहे स्वयंपाकघरात. मग तिथं स्वयंपाकींचं जे काम करीत होती ना तिच्याजवळ तो मासा दिलेला आहे आणि तिने तो मासा भाजी आता ते आता ते आपल्याला काही बाकी येतं काही नाही. तिने चिरला आतमधून 2 बघा चिरल्यानंतर 2 भाग झाले. तर त्याच्या माशाच्या एका भागामध्ये बाळ होता आणि तिने तो बाळ बघितला. एका बाजूला बाळ होता आणि तो बाळ बघितल्यानंतर तिने ते गुह्य कोणाला सांगितलं नाही आणि तिने आपल्या पोटच्या पुत्राप्रमाणे त्याचा सांभाळ केला. त्याला वाढवलं. त्याला ती मायावी होती ती जी स्वयंपाकीन होती ना तिचं नाव काय होतं रती. तो जो कामदेव होता ना तो कामदेव त्या कामदेवाची पत्नी ती रती होती आणि ती रती मायावी होती. ती मायावी विद्या जाणत होती. तिने त्या बाळाला लहानपणापासून वाढवल्यानंतर थोडा मोठा झाल्यानंतर बघा हे मुलं असतं इथं आपल्याजवळ फिरताना यांच्यासारखा झाल्यानंतर तेव्हापासून त्याला त्या मायावी विद्येचं शिक्षण देऊ लागलं ती रती. आणि थोडा मोठा झाल्यानंतर नारद महर्षी आले. नारद महर्षी त्या नगरीमध्ये आले 100 सुराच्या आणि जिथं त्या स्वयंपाकगृहामध्ये ती रती होती त्या रतीजोड आले. म्हटले रती अगं ज्याला तू आपला पुत्र समजते ना अगं तो तुझा पुत्र नाही. म्हटले मग कोण आहे. अगं तो तुझा पतिदेव आहे म्हणे कामदेव. जेव्हा शंकराने जाळला ना तेव्हा शंकराने तुला उशाप दिला होता कधी की ज्या वेळेला द्वारकाधीश परमात्मा आणि रुक्मिणीचा समागम होईल आणि त्यातून जन्माला येईल तो पुत्र 100 सुराचा वध करेल. तर तो बघ म्हटले हा तुझा पती आहे म्हटले कामदेव. आता सांगा बरं नारदांना असं सांगितल्यानंतर ती त्याला पूर्वी प्रेम लावत होती पुत्राप्रमाणे. आता त्याला म्हणेन का तू माझा मुलगा आहे. तिला नारदाच्या मुखातून समजलं का नाही कोण आहे आता आपले पतिदेव. तिने हावभाव बदलवले ना आणि पूर्वी पुत्राप्रमाणे वागत होती. आता मात्र ती त्याच्यासोबत नवऱ्याप्रमाणे व्यवहार करू लागली. आणि तो म्हणतो हे माते म्हणे तू तर माझी माता आहे. तू मला लहानपणापासून संगोपन केलं लहानचा मोठा केला आणि आता मात्र असे काय करते म्हणे. नाही म्हटले तुम्ही माझे पतिदेव आहे आणि मी तुमची कोण आहे पत्नी आहे. म्हणे मला नारद महर्षींनी सांगितलं. दोघांची ओळख पटलेली आहे आणि कामदेवाची पत्नी ती रती होती आणि दोघांची ओळख पटल्यानंतर मग आता त्याला मायावी विद्या शिकवली होती. 100 सुरावर स्वारी केलेली आहे त्याने. बघा त्याच्याजवळ रत्न होता. रथ नसताना फक्त धनुष्य आणि मायावी विद्येच्या द्वारे त्याने मायेने रचित रथ देखील तयार केला आणि रथावर बसून 100 सुरावर स्वारी केली. एकटा तो भगवान श्रीकृष्णांचा पुत्र त्या रथीचा पती त्याचं नाव प्रद्युम्न होतं. काय होतं प्रद्युम्न. तो प्रद्युम्न आणि 100 यांचं गमघोर युद्ध सुरू झालं. आता 100 देखील मायावी विद्या जाणत होता. तो काय करत होता
आकाशामध्ये दिसायचा तर दिसत नव्हता. ढगाच्या आड राहून जसा इंद्रजित युद्ध करत होता म्हणून त्याला नाव काय पडलं होतं, मेघनाद. मेघ म्हणजे ढग, ढगांच्या आड राहून युद्ध करायचा म्हणून मेघनाद नाव पडलं होतं. आणि इंद्रावर विजय प्राप्त करून घेतला म्हणून त्याचं नाव काय पडलं होतं, इंद्रजित, रावणाच्या पुत्राचं. तसा हा देखील मायावी विद्या जाणत होता, मायापती होता. पण त्या शंभरासुराची माया त्या भगवान श्रीकृष्ण कन्हैया यांच्या द्वारकाधीश परमात्म्याच्या पुत्राने एका क्षणामध्ये नष्ट केली आणि शंभरासुराचा वध केलेला आपल्या धनुष्याच्या बाणाने. त्याचं मस्तक धडापासून उडवलेलं आहे आणि त्याचा वध केला. त्याचा वध करून आता रतीला सोबत घेऊन तो द्वारकेला आला. आता द्वारकेला आल्यानंतर बघा देवाच्या पत्न्या होत्या, त्यांनी बघितलं हा दिसत होता. कारण मुलगा कोण आवडत जातं, जन्माला आला तर एक तर बापावर राहतं, एक तर आईवर असतं ना. नाही तर मग असं असतं, बापाचे बी काही थोडेसे गुण असतात, आईचे बी काही थोडे गुण असतात. नाही तर मग आत्यावर बी जातं किंवा काकावर जातं. असे आपल्या वंशामधले जे कोणी असेल त्याच्यावर ते पडत असतं. श्रीकृष्णासारखाच दिसत होता. कोणाचा पुत्र होता, श्रीकृष्णांचा. अगदी श्रीकृष्णच दुसरा. आणि रुक्मिणी यांनी रतीला आणि त्या प्रद्युम्नाला येताना बघितलं. म्हणे बाबा हा तर 16,108 अगोदरच आहे म्हणे, नववी तर नाही आणलेली यानं. त्यांना दाखवला होता, आली का बापा अजून एक नववी. हां, परंतु घरी आल्यानंतर सुनबाई आहे असं कळालं. आणि मग नवीन सून आपल्या घरात घ्यायची असली म्हणजे आपण काय करतो, सुनबाईला मुलाला आणि सुनबाईचं त्यांचं काय करतो आपण, दरवाजामध्ये आखणं करतो ना. आखणं केल्यानंतर असे तांबे काहीतरी काही डोक्यावर असे फिरवतात आणि असे डोक्याला मारता का, हां नाही असं डोक्यावर ठेवता फक्त आणि काही करता ते. आणि त्या नववधूला काय म्हणता की या हे माप भरलेल्या धान्याने याला तू काय कर, तुझ्या पायाने याला पाड, म्हणजे त्याला कंडव म्हटले म्हणताना. आता आम्ही बघितलंय, तुम्ही जास्ती कारण तुम्ही बघितलंय नवऱ्या किती घरात आणता तुम्ही, तर कशा आता येतात घरामध्ये नवऱ्या ते तुम्हाला आमच्यापेक्षा जास्ती माहीत आहे. अशा प्रकारे आता प्रद्युम्न आणि रती यांचा विवाह झालेला आहे. आणि शुकाचार्य महाराजांनी बघा शंभरासुराचा वध झाला. आणि आता पुढे एकदा एक सत्राजित नावाचा राजा होता. शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती हा सत्राजित आहे ना, भगवान सूर्यनारायणाचा परम भक्त होता. सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्याला एक शेमंतक नावाचा मणी दिला होता. तो शेमंतक मणी असा होता की तो दररोज 8 भार सोनं देत होता. किती? 8 भार सोनं, 8 तोडे, 8 ग्रॅम असं काहीतरी तो सोनं देत होता. 8 होते त्याचं सर्व, इतकं सोनं तो दररोज देत होता. मग श्रीकृष्णांना कळालं की सूर्यनारायणाने याला सत्राजिताला मणी दिलेला आहे, शेमंतक मणी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात द्वारकाधीश, सत्राजिता हा मणी म्हणजे देवाने मागणं केलं त्या मण्याच करता, मागणी घालली त्याला. सत्राजिता हा मणी मला देऊन टाक म्हणे. कोण म्हणतो? भगवान श्रीकृष्ण. सत्राजिताने तो मणी दिला नाही, देवाला नकार दिला. आणि त्याचा भाऊ होता सत्राजिताचा प्रसेन, त्याने तो मणी आपल्या गळ्यात घातलेला आहे रत्नासारखा. आणि घोड्यावर बसला आणि वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर तिकडे त्याला एका वाघाने त्याचा वध केला. वाघाने वध केल्यानंतर पुन्हा तिथं एक अस्वल आलं. अस्वलाने त्या वाघाला मारलं आणि तो मणी जो होता ना, तो मणी घेऊन अस्वल आपल्या गुफेमध्ये गेलं. मग आता आड असतो नवराला, तो सत्राजित म्हणतो माझ्या भावाचा वध कृष्णाने केला. कारण कृष्णाने मला काय मागला होता, मणी मागितला होता, मी त्याला नकार दिला, म्हणून त्याने माझ्या भावाचा काय केला, वध केला.
आणि मणी हिसकवून घेतला. केलं होतं का देवाने? पण देवावर काय आला? आरोप आला, खोटा आड घेतलेला आहे त्या सत्राजिताने. आता तो डाग पुसून काढण्याकरता भगवान परमात्म्याने काय केलं बघा. यादवांमधले 10-5 लोक बरोबर घेतले आणि चला म्हटले, मी घेतलेला नाही म्हणे तो मणी, त्याचा आपल्यावरचा डाग पुसून काढण्याकरता त्याने देवाने 10 लोक घेतले यादवांमधले आणि त्या मण्याच्या शोधार्थ निघाला भगवान श्रीकृष्ण कन्हैया द्वारकाधीश. बघितलं तर तिथं वाघाची मोड होती. वाघ म्हणा का सिंह म्हणा, त्याची मोड होती आणि त्याचा वध केलेला होता, त्याच्या अस्थी पडलेल्या होत्या. त्यानंतर पुढे तिथून अस्वलाची मोड होती. अस्वल म्हणजे तुमच्या आमच्या गावामध्ये येतं, अस्वल येतं ना, त्याला काय म्हणतं आपल्या भाषेमध्ये? लिसडी. हा, तर बघा त्याने तो समंतक मणी नेलेला होता आणि जसं मोड पडलेली होती ना, कारण काही जर शेतामध्ये डुकरं आलेले असले तर आपल्याला काय त्याची मोड दिसते का नाही, पावलं पडलेले असताना, तसं अस्वलाचे पावलं ज्या बाजूने उमटलेले होते, मोड होती ना, तसं भगवान श्रीकृष्ण त्या 10 लोकांना घेऊन त्या गुफेच्या द्वाराजवळ आले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही इथं थांबा, मी लगेच जातो आणि आतमध्ये बघून येतो काय येतं. तिथं गेल्यानंतर बघा गुफेच्या तोंडावरच एक मूल अस्वलाची कन्या होती आणि तो मणी खेळत होती. भगवंताने तो मणी ओळखला, हाच मणी म्हणे होतो आणि देवाने तिच्या हातातून मणी हिसकला आणि ती तिच्या वडिलांजवळ पडत गेली. अस्वलाजवळ आल्यानंतर त्याचं आणि भगवान श्रीकृष्णाचं 17 दिवस बघा युद्ध चाललेलं आहे. नंतर म्हणजे असा बराबर 27 दिवस रात्रंदिवस युद्ध चाललं. पण मात्र दोघं थकत नव्हते. किती दिवस? 27 दिवस. आणि त्याला समजलं की हा ज्या अर्थी थकत नाही आहे, आपल्या समोर युद्धामध्ये दुसरा टिकू शकणार नाही. ज्या अर्थी युद्धामध्ये 27 दिवस युद्ध चालून हा थकलेला नाही, त्या अर्थी माझं परमदैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र तर नाही ना. मग त्याने विचारलं, म्हटले माझ्यासोबत युद्ध करीत असताना तुम्ही रात्रंदिवस युद्ध करताय परंतु तुम्ही थकले नाही, तर म्हटले तुम्ही माझं परमदैवत रामचंद्र आहे का? म्हटले तुम्ही जर मला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या रूपामध्ये दर्शन देसान तर हा मणी मी तुम्हाला देईल. त्यावेळेला आता तो रामचंद्रच होता ना, कृष्ण. जो फक्त द्वापार युगामध्ये कृष्णचंद्र होऊन आला होता. आणि त्याने असं म्हटल्यानंतर मर्यादा आपल्या भगवान श्रीकृष्ण कन्हैयांनी लगेच आपलं रूप पलटवलं आणि बघा रामचंद्रांचं रूप घेतलेलं आहे आणि गळ्यामध्ये भाता बाणांचा आणि धनुष्य हातामध्ये. म्हणजे राम रूपाने काय दिलं त्याला? आणि तो होता कोण? जांबुवंत. जांबुवंत प्रसन्न झाला आणि त्या श्रीकृष्ण कन्हैयांना त्याने तो समंतक मणी देखील देऊन टाकला. आणि आपली मुलगी होती ना, तिचं नाव काय? जांबवंती. जांबवानाने आपली मुलगी जांबवंती देऊन टाकली. त्यानंतर आता तो मणी तोपर्यंत इकडे हे 10 लोक होते ना, पडून गेले. आता एवढे दिवस कशाला थांबतील? ते थांबले, ते 2-4 दिवसासाठी पडून गेले घरी. म्हणे तो कृष्ण आतमध्ये गेला, म्हणे गुफेतनं परतच आला नाही. इकडे लोक देवाच्या दारावर येत होते आणि देव काय घ्यायला? देव मणी बी घेऊन आला आणि बायको बी घेऊन आला सोबत. बाप! दारावर येणारे तर चाटच होऊन गेले देवाच्या. तर शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती जांबवंती नंतर त्या सत्राजिताला पश्चाताप झाला आणि सत्राजिताने सत्यभामा देऊन टाकली. मणी देखील मग घेऊन घ्या म्हणे. नाही म्हणे, जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तो मणी हयात आहे, तुम्ही तोपर्यंत मी तुमच्याजवळ ठेवतो तो मणी. कृष्णाने मणी घेतला नाही. त्या मण्याची लयच कथा आहे. मण्याकरता नाही, या सत्राजिताने आपली कन्या एका जणाला देव केली होती बघा. त्या 3 लोकांनी मिळून सत्राजिताचा वध केला
आणि तो मणी आकरून काकाच घेऊन गेला काशीला. हा. आता किती झाल्या? 3 झाल्या. त्या सतराजिताने सत्यभामा दिली. पुढे मित्रविंध्या नावाची होती, ती मित्रविंध्या. त्यानंतर नागनजिती, कालिंदी, भद्रा आणि लक्ष्मणा. किती झाल्या बघा? रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंध्या, नागनजिती, भद्रा आणि लक्ष्मणा. या अष्टनायिका आहे देवांच्या 8 पत्न्या मुख्य. त्यानंतर शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षित या अष्टनायिका भगवान श्रीकृष्णांच्या पत्न्या. परंतु भगवान परमात्म्याने अजून 16,100 पत्न्या केलेल्या आहेत. त्या कशा केल्या तर त्याचं देखील इथं कथा आलेली आहे. तर ती कथा शुकाचार्य महाराज सांगताय राजा परीक्षितीला की भौमासूर नावाचा दैत्य होता. त्या भौमासुराने राजांवर स्वारी करावी आणि राजकन्यांचं हरण करावं आणि प्रत्येक कन्येला तुरुंगवासामध्ये ठेवावं. अशा किती कन्या आणल्या त्याने? 16,100. मग त्या सर्वांनी मिळून प्रार्थना केली भगवान द्वारकाधीश श्रीकृष्णांना आणि त्या सर्वांचा बघा निरोप उद्धवाच्या द्वारे श्रीकृष्णांना कळवण्यात आलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी जाऊन द्वारकाधीश परमात्म्याने जाऊन तो भूमीचा पुत्र असणारा भौमासूर, त्या भौमासुराचा वध करण्याकरता ते तिथं गेले. परंतु भूमी म्हणते देवा, म्हटले हा माझा पुत्र आहे, याचा वध करू नका. पण भगवान परमात्म्याने सांगितलं कारण त्याचा वध देवानीला त्याचा वधच केलेला होता. त्याला फक्त थोडंसं जान राहिलेली होती तोपर्यंत ती पृथ्वी आलेली आहे तिथं. भौमासूर कशामुळे नाव होतं त्याचं? कारण तो पृथ्वीचा मुलगा होता. आणि बघा त्या भौमासुराचा वध केल्यानंतर मग त्या 16,100 मुली होत्या ना, त्यांना मुक्त केलं भगवान श्रीकृष्णाने. म्हणजे त्या भौमासुराच्या तावडीतून त्या तुरुंगवासातून मोकळ्या केल्या. आणि आता तुम्ही तुमच्या पिताश्रींकडे निघून जा असं सांगितलं कृष्णाने. पण त्या काय म्हणताय देवा, अहो म्हटले श्रीकृष्ण कन्हैया, आता आम्ही पुष्कळ दिवस झाले या तुरुंगवासामध्ये राहतोय आणि आता आम्ही आमच्या वडिलांकडे जाऊ. आमचे वडील आमचा स्वीकार करतील का? आताची गोष्ट वेगळी, आताचं सोडून द्या. पूर्वी होतं एकदा जरी आपलं पाऊल चुकलं ना तर घरातले लोक घरातच घेत नव्हते बाहेर गेलेला. असं होतं बरं. आता काही खरं नाही. आता दर्यामे खसखस झालं सगळं. पूर्वी होता, पूर्वी फार म्हातारे लोक आपले फार कडक होते. चुकलं का पाऊल घरात घ्यायचं नाही कार्टीला. वनवास भोगावा लागत होता. आता वनवास काही नाही. आता कसं बी वागलं चालताय. आता म्हणजे छापा पुसाई जाईल, पैसा बी चालतो. आता डबू पैसा ढकून जातो, होऊन जातं त्याचं बी. परंतु या श्रीकृष्णाला म्हणताय देवा, आता तुम्ही आम्हाला याच्या भौमासुराच्या या तुरुंगवासातून कारागृहातून सोडवलं ना, तर आता तुम्ही आमच्या सोबत विवाह करा. म्हटले आमचा पत्नी म्हणून स्वीकार करा. देव म्हणतो बापा यांना तर आपल्या ते बघ आता गळ्यातच पडल्या म्हणे. आता मी यांना मुक्त केलं तर आगी त्या म्हणता की आता पण आता विलार नाही. तुम्ही मला प्रेमाने जर वरण्याकरता तयार आहे तर मी देखील तुमचा स्वीकार करण्याकरता तयार आहे. तर देवाने 16,100 पत्न्यांच्या सोबत तितकी रूप घेऊन एका मंडपामध्ये भगवंताने त्या 16,100 स्त्रियांशी विवाह करून घेतला. किती झाल्या? 16,108. तर मग आता बरं सांगा, देवाच्या प्रत्येक बायकोला 10 मुलं आणि एक मुलगी. किती झाला हिशोब मला का आता आपल्याला तर काही काम तुम्हाला
तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉप असेल आपल्या हे असेल ना कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर म्हणता, कॅल्क्युलेटर त्याला त्यामध्ये बघा तुम्ही आणि सांगा मला बी किती होतं हिशोबच. मुलं वेगळे 10 आणि ना मुली असा हिशोब करा काहीतरी, नाही तर मग पूर्ण एकूण एकत्र करा 11.